सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 2. श्लोक पाहूयात. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. योगो नष्टः परन्तप. श्लोकाचा अर्थ पाहूयात. एवं म्हणजे याप्रमाणे, परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरेद्वारे, प्राप्तम म्हणजे प्राप्त झालेले, इमम म्हणजे हे विज्ञान, राजऋषय म्हणजे राजर्षी, विदुः म्हणजे जाणून घेतले, स म्हणजे ते ज्ञान, कालेन म्हणजे काळाच्या ओघामध्ये, इह म्हणजे या जगामध्ये, महता म्हणजे महान, योग म्हणजे एखाद्याचे भगवंतांशी असणाऱ्या संबंधांविषयीचे विज्ञान, नष्ट म्हणजे लुप्त झाले, परंतप म्हणजे शत्रूला ताप देणाऱ्या हे अर्जुना. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. पहिल्या श्लोकात भगवंतांनी योग विद्येचा सूर्यदेव विवस्वानाला सांगितलेला उपदेश, विवस्वानाने मानव जातीचा जनक मनु आणि मनुने तो उपदेश इक्ष्वाकुला केला हे सांगितले. या श्लोकात भगवंत सांगतात की परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी गुरु शिष्य परंपरेने जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवरून लुप्त झाला. भगवंतांनी या ठिकाणी अर्जुनाला परंतप म्हणून संबोधले आहे. भगवंत म्हणतात, हे अर्जुन, तू परम तपस्वी आहेस. तपाचरणाने तू अनेक दिव्य अस्त्रे प्राप्त केली आहेस, परंतु आता तू युद्धातून मागे फिरण्याची इच्छा व्यक्त करत आहे, परंतु ती अयोग्य आहे. भगवंत त्याला सांगतात की हे अर्जुन, ज्या राजर्षींनी राज्य करता करताच भगवंतांची ही प्राप्ती केली, तू त्या राजर्षींच्या थोर परंपरेतील युवक आहेस. राजर्षी म्हणजे जे राजाही आहेत व ऋषी आहेत. अशा राजांनी गृहस्थाश्रमात राहून प्रजापालनाचे कर्तव्य कर्म करत असताना भगवत प्राप्तीही केली. या राजांमध्ये मनु, इक्ष्वाकु, हरिश्चंद्र, भरत, पांडू अशा राजांचा समावेश होतो, ज्यामध्ये अर्जुनही त्यांच्याच परंपरेतील एक युवक होता. प्रत्येक काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलत राहतात. नवीन गोष्टी लगेच ॲक्सेप्ट केल्या जातात, जुन्या गोष्टींचा विसर पडतो किंवा त्या गोष्टी मागे पडतात. तसेच काही काळानंतर त्या लुप्तही होऊन जातात. त्याचप्रमाणे योगही लुप्त झाला असे भगवंत या ठिकाणी सांगत आहेत. सतयुगात व त्रेतायुगात देव, दानव, राजा, प्रजा असे सर्वच जण तपाचरण करत असत, जे पुढे द्वापार युगात कमी होत गेले. अशा प्रकारे परंपरेने आलेला योग हळूहळू लुप्त होत गेला असे भगवंत सांगतात. योगाची ही परंपरा मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या आधीपासूनची आहे. म्हणूनच हा योग सूर्याला सर्वप्रथम सांगितला हे भगवंतांनी पहिल्या श्लोकात सांगितले.
हा योग त्यानंतर लुप्त झाला असे भगवंत म्हणतात. आपल्याला योग योग म्हटले की फक्त योगासने आठवतात, परंतु योग म्हणजे आत्मनचे ब्रह्मनशी जोडले जाणे होय. योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, म्हणजेच जोडले जाणे. जेव्हा आपला आत्मा हा ब्रह्म म्हणजे टॉपमोस्ट जी पॉवर आहे त्याच्याशी जोडला जातो किंवा अनुसंधान साधले जाते, तेव्हाच योग शक्य होतो. आणि हे आसन किंवा योगासने आपण जे म्हणतो ते या योगाचे एक अंग आहे. भगवान शंकरांना आदियोगी म्हटले जाते. त्यांनी पार्वतीला सांगितले की पृथ्वीवर जितक्या योनी आहेत तितकीच आसने आहेत. म्हणजेच असे सांगितले जाते की 84 लक्ष योनी पृथ्वीवर अस्तित्वात आहेत, म्हणजेच तितकीच आसने देखील अस्तित्वात आहेत. परंतु आत्ताच्या परिस्थितीत आपल्याकडे या बाबतीत फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. घेरंड संहिता आणि हठयोग प्रदीपिका ही योगाची 2 मुख्य पुस्तके सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही पुस्तकांमध्ये मिळून 32 आसने सांगितली आहेत. त्यानंतर योगाचार्य BKS अय्यंगार यांनी संशोधन करून व स्वयंप्रतिभेने 200 आसनांची माहिती मिळवली. म्हणजेच फक्त 232 आसनांची माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. हे आपले तसेच योगाचे देखील फार मोठे नुकसान आहे. तसेच काही शतकांपूर्वी नालंदा विश्वविद्यालय जाळले गेले, तेथील करोडो ग्रंथ देखील जाळले गेले. ही आग 3 महिने धुमसत होती असे सांगितले जाते. त्या विद्यालयामध्ये योगविषयक अनेक पुस्तके या आगीत नष्ट झाली. यामुळे भारतातील ज्ञान साहित्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. आता राष्ट्रीय स्तरावर योगासन स्पर्धा होतात, त्यामुळे लुप्तप्राय होत गेलेल्या नष्ट होणाऱ्या योगासनांना पुनरुज्जीवित करण्याचे काम काही योगगुरूंनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या गोष्टींचा स्वीकार करण्याकडे माणसांचा कल वाढत चालला आहे व योगाचा प्रचार व प्रसार पुन्हा आपल्या देशामध्ये सुरू झाला आहे. परंतु माणूस जेव्हा भोगामध्ये लुप्त होतो तेव्हा त्याला योगाचे कौतुक राहत नाही. भोगामुळे योग साधना वाहून जाते आणि काळाच्या ओघात नष्ट होते. म्हणून भगवंत म्हणतात, भोगवादी वृत्तीमुळे कालौघात योगाची ही परंपरा नष्ट झाली. स्पर्धेचे युग सुरू झाले. मनुष्य आशा, आकांक्षा, इच्छा यामध्ये जास्त रमू लागला. त्यांची पूर्तता करता करता तो पृथ्वीवर येण्याचे आपले उद्दिष्ट, परमात्म्याला प्राप्त करण्याचे आपले मुख्य ध्येय हळूहळू विसरू लागला. ईश्वराचे कार्य करण्यासाठी आपण येथे जन्माला आलो आहोत हेच तो विसरला आणि म्हणूनच हा कर्मयोग समाजातूनही दिसेनासा झाला. म्हणून अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कर्मयोगाचे ज्ञान मिळावे म्हणून भगवंतांनी पुन्हा एकदा भगवद्गीता सांगितली व त्यामध्ये कर्मयोगाचे रहस्य सांगितले. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, हा श्लोक ज्ञानाच्या ऱ्हासाची किंवा नष्ट होण्याची प्रक्रिया कशी असते ते स्पष्ट करतो. कालांतराने या ज्ञानाचे महत्त्व आणि शुद्धता देखील कमी होत जाते, ज्यामुळे ते सामान्य लोकांसाठी अदृश्य होते. भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान पुन्हा अर्जुनाला सांगून त्याची पुनर्स्थापना करण्याची गरज व्यक्त केली. तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक आपले जीवन जगत असताना अत्यंत मार्गदर्शक आहे. जेव्हा मूलभूत मूल्यांचा ऱ्हास होतो तेव्हा आपल्याला हा श्लोक आठवतो. हा श्लोक आठवण करून देतो की काळानुसार कोणत्याही गोष्टीची, विशेषतः नैतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाची शुद्धता
कमी होत जाते. आजच्या भौतिकवादाच्या जगात प्रभावामुळे सत्य, नीतिमत्ता आणि आत्मिक शांती यांसारख्या मूलभूत मूल्यांची किंमत कमी झाली आहे. हा श्लोक आठवण करून देतो की आपली नैतिक आणि आध्यात्मिक मूल्ये आपण जपणे किती गरजेचे आहे. तसेच जे सत्यज्ञान किंवा मूळ शुद्ध ज्ञान आहे ते शोधणे देखील किती गरजेचे आहे याचे महत्त्व हा श्लोक अधोरेखित करतो. योग नष्ट झाला याचा अर्थ तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही, तर त्याचे मूळ स्वरूप विकृत झाले किंवा दुर्लक्षित झाले. आधुनिक काळात आपण अनेक माहितीच्या स्रोतांमध्ये अडकलेला असतो. आपण सोशल मीडियावर जी काही माहिती मिळतो ती खरी मानून त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. परंतु जे खरे आणि शुद्ध ज्ञान आहे ते ओळखणे आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे ही जबाबदारी आपली आहे. त्यामुळे मूळ किंवा सत्य ज्ञान शोधणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. तसेच नेतृत्व किंवा जे पुढारी लोक असतात त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जबाबदारी असते हेही हा श्लोक स्पष्ट करतो. पूर्वी हे ज्ञान राजर्षी म्हणजे शासकांनी जपले होते. यावरून नेतृत्वातील लोकांनी ते सामाजिक, राजकीय किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातील असतील तरीही त्यांनी उच्च नैतिक मूल्ये जपण्याची आणि समाजात त्यांची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी आहे हे हा श्लोक स्पष्ट करतो. थोडक्यात या श्लोकातून महत्त्वाचा व कृतिशील संदेश काय मिळतो तर ज्ञानाची पुनर्स्थापना करणे. म्हणजेच जेव्हा ज्ञान नष्ट होते तेव्हाच परमेश्वर ते पुन्हा स्थापित करण्यासाठी अवतार घेतात. त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक जीवनात जेव्हा शांती आणि समाधानाचा मार्ग हरवल्यासारखा वाटतो तेव्हा आपण योग, ध्यान आणि आत्मचिंतनाद्वारे अंतर्गत ज्ञानाची पुनर्स्थापना करावी. तसेच आळस झटकून टाकावा. केवळ ज्ञान प्राप्त करून उपयोग नाही, तर ते आपल्या सतत आचरणात आणणे देखील तितकेच आवश्यक आहे. जर आपण उच्च आदर्श आणि नीती जपण्यात आळस केला तर कालांतराने ती मूल्ये आपल्या जीवनातून नष्ट होतात व पुढच्या पिढीकडे वारसा म्हणून देण्यासाठी आपल्याकडे काहीही उरत नाही. म्हणून ज्ञानाचा ऱ्हास होऊ न देता प्रत्येक पिढीने सत्य आणि धर्म जपण्यासाठी जागृत व कार्यरत राहिले पाहिजे हे हा श्लोक स्पष्ट करतो. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील दुसरा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापको वीरं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.